बंद झाल्यामुळे ते चेचाळले गेले 11 बजे तक त्यानंतर ना जे त्याचे चेले होते ते म्हणले म्हणे उचलायचं तिकडे. तू कोण सांग आले? हा ते म्हणले. आम्हाला अजून त्रास होतोय मग धर्मगुरूकडे गेलेले त्यानंतर ना त्यांनी त्याच्याकडे कोणतंही प्रूफ नसताना आमच्या धर्मगुरूला लावला समाजाची आहे हे सर्वांना मागायला. आणि आजही माझ्या घरचे मग मी माझ्या घरच्यांकडेच राहते. मी लहानशी ती पण माझ्याकडेच राहते. हे सगळं आमच्या धर्मगुरूंना माहीत आहे. आणि प्लस त्याच्यानंतर झालं जेवतो रेडी. थांबा एक मिनिट बसले का ते? तुम्हाला भेटली कुर्सी? खुर्ची घ्या ना तुम्ही. घेऊ खरं सोप भाऊ जरा माईक चालू करा ना. जो आरोप किया है झूठा धर्मांतरण मैं उसका खंडन कर रहा हूँ। जो आरोप मेरे पे लगा रहे हैं, ये लोगों ने जितने भी आरोप लगाया मेरे पे सब झूठ है। ये सब झूठ है जो आरोप मेरे पे लगाए। अगर जो आरोप लगाए वो कभी सच रहते तो नासिक किन्नर समाज मेरे पीछे नहीं रहता। आया नासिक किन्नर समाज मेरे पीछे नहीं रहता। ये जो भी बोल रहे हैं सब झूठ है। इसका मैं खंडन करती हूँ कि जो भी बोल रहे हैं इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होना और इंक्वायरी करने होना इसकी कि सच क्या है झूठ क्या है। अरे आपके पास कितने किन्नर हैं, कैसे सब किन्नर जितने भी मेरे वहाँ मातंग समाज के हैं, जय भीम समाज के हैं, वाल्मीकि समाज के हैं, मराठा समाज के हैं। उसके अंदर मैं अकेली सिर्फ सलमा गुरु नायक, मैं एक मुस्लिम हूँ जो गद्दीपति हूँ नासिक की। और वो गद्दी वैसी नहीं मिली। और 50 साल के बाद मेरी गुरु के बाद मेरी वसीयत बनी क्या मेरे बाद मेरी उत्तराधिकारी मेरी सलमा रहेंगी तो मैं बनी। और मेरे जिस दिन भी मेरे मरने के बाद अनपढ़ बोलना मेरे मरने के बाद जो मेरे उत्तराधिकारी है सारिका बाई वो उत्तराधिकारी बनेंगी मेरी, वो गद्दी पे बैठेगी। नहीं तो फिर गद्दी पे पूजा बाई जो महामंडलेश्वर अभी बनी है तिरमक बांडोली की वो बनेंगी। न तो दीपा किन्नर है मेरी चेला है वो भी आपका आगे का क्या वो बनेंगी। अब ये लोगों ने जो आरोप लगाए हैं ये तो झूठे आरोप है। अब इसके आगे मैं क्या बोलूं। और आगे देखो अगर पुलिस इंक्वायरी कर रही है और ये मोर्चे काढ़ो और ये सब रोड पे आओ ये गलत है। अगर रोड पे आना चाहती या कुछ करना चाहते हम लोग तो खुद हम रोड पे आते। हमने तो रोड पे आए नहीं। समाज में कोई गंदगी ऐसी फैलाई नहीं। बस मेरी हाथ जोड़ के विनंती है कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो। जो सच है वो लोगों को मालूम पड़ देना, लोगों को दिखाओ। 2017 साली किन्नर समुदायामध्ये पदार्पण केलेला सागर शिंदे उर्फ शुभांगी आज 9 वर्ष झाले तो किन्नर समुदायामध्ये राहून त्याचं पालन पोषण करत होता। त्यांच्या चेल्यांना त्रास देत होता। तर त्याच्या त्रासलेले सगळे त्याचे चेले आमच्या गादीपतींकडे आले, त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारावरती जेव्हा गादीपतींचं त्याच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी त्याचं खंडन केलं। तो म्हणतो माझे चेले आहेत, माझ्या चेल्यांचं मी बघून घेईल, तुम्ही मध्यस्थी बोलू नका त्या संदर्भात। आणि मग त्यांनी खोटा डाव रचून आमच्या गादीपतीवर हिंदू मुस्लिमचं धर्मांतरण करण्याचा खोटा आरोप टाकला त्यांनी। तुम्ही किती वर्षापासून आजपर्यंत तुम्ही कधी सांगितलं? मला नाशिकमध्ये 2011ला मी नाशिकमध्ये आली, आज 2026 चालू आहे। पण आजपर्यंत मला कधीच आमच्या नानींकडून आमच्या नायकांकडून कधीच धर्मांतरण कर म्हणून असा कधीच शब्द आमच्यापर्यंत आलेले नाही। आम्ही त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। आमच्या किन्नर प्रतिष्ठान, मानवता किन्नर समाज ज्या विविध संस्था आहेत ज्या किन्नर समुदायासाठी कार्यरत आहेत त्यांच्या निवेदन पत्रावरती आम्ही अर्ज CP ऑफिस, DCP ऑफिस, परत ACP ऑफिस आणि भद्रकाली पोलीस स्टेशन इथं सादर केलेलं आहे। लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याच्या चेल्यांना जे त्यांनी मानसिक त्रास दिला आहे, शारीरिक त्रास दिला आहे, 3rd डिग्री टॉर्चर केलेला आहे याचा सदर पुरावा आमच्याकडे आहे। परत त्याच्यासोबत त्यांनी पती म्हणून एक मुलगा ठेवलेला आहे, त्याच्याही धमकीचे कॉल आमच्या महामंडलेश्वरांना आलेले आहेत आणि इतर तृतीयपंथी समुदायाच्याही लोकांना त्याचे कॉल आलेले आहेत धमकीचे।
त्यांच्या संदर्भात आम्ही अर्ज केले आहे. लवकरात लवकर त्याची कारवाई व्हावी याची प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे. मी शिल्पा पुजारी, राहणार नाशिक. मी सागर शिंदे उर्फ शुभांगी हिच्याकडे गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहत होते, पण तिने मला 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे पैशांची मांग करायची, खंडणीची मांग करायची, मला टोलवर पाठवायची, बाजाराला पाठवायची, मला वाईट वेगळे कामं करायला लावायची. आणि मला ज्या दिवशी मला तिने पाठवलं, माझ्याकडून पैशांचं ॲडजस्टमेंट नाही झालं, मी जीवाला कंटाळले. माझी एक गुरुभाव आहे, तिने 2 महिन्यापूर्वी तिच्या जाचाला कंटाळून, तिच्या खंडणीच्या जाचाला कंटाळून तिने स्वतः गोळ्या खाऊन तिच्यावाला जीव स्वतः तिने संपवलेला आहे. आणि तीच वेळ माझ्यावरती आली आणि मला धमकीचे कॉल आले का तू बाजारामध्ये ये, तू दिस, तुझे हातपाय तोडू आम्ही. ह्या धमकीच्या कॉल्स नंतर मी आमचे धर्मगुरू यांच्याकडे आल्याच्या नंतर तिला कळालेलं का ही आता धर्मगुरूकडे गेली तर माझ्या बाजार वगैरे सगळं जाईल. तिने हा मुद्दा न मांडता सर्वांकडे तिने एकच मुद्दा मांडला, काय धर्म परिवर्तनाचा. आज मी सुद्धा 10 वर्षांपासून यांच्या सानिध्यामध्ये वाढते, तिच्याजवळ राहते. आजपर्यंत मला किंवा माझ्या गुरुभावांना किंवा माझ्या शिष्यांना कधी आमच्या धर्मगुरूंनी धर्म परिवर्तन करा असं नाही सांगितलं. मी सुद्धा मंदिर चालवते, माझ्या घरी सुद्धा देवी आहे, मी देवदेव सर्व करते. पण तिच्या या अन्यायाविरुद्ध मी आवाज उचलला आणि आवाज उचलून मी माझ्या धर्मगुरूंकडे आले. तर त्या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर तिने हा मुद्दा दुसरीकडे नेला आणि याला धर्म परिवर्तनाचा मुद्दा नेला, जातीवादाचा मुद्दा केला तिने. हे सर्व तिचं खोटं आहे. आणि तिच्याजवळ जो मुलगा राहतो सोनू गुगे यांनी स्वतः मला कॉल केला, तू सिन्नरमध्ये जर दिसली तुझे हातपाय तोडण्यात येईल. आणि मला शिवीगाळ केली. मी एकटी हिंडते, मला एकटीला हिंडावं लागतं, मला कमी जास्त काय झालं त्यासाठी आमच्या धर्मगुरूंकडे आले. तर तिने या धर्मगुरूंकडे आल्याच्या नंतर मलाही आणि आमच्या धर्मगुरूलाही तिने कॉल करून सांगितलं का तुम्ही जर तिला जवळ घेतलं तर तुम्हालाही गोळ्या लावण्यात येईल. अक्षरशः तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे. माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहो, हिंदू राहणार. आणि आमच्या गुरु आम्हाला कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाहीये. तर माझी एकच मागे, हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याचं खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. जय जय श्रीराम. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी श्रीताई सुधाकर कोदे, नाशिक जिल्ह्याची पहिली तृतीयपंथी उमेदवार. जो धर्मांतराचा विषयाचा जो काही सल्मागुरू नायक यांच्यावर जो काही आरोप लावला आहे, हा आरोप सत्साह खोटा आहे. हा जो आरोप लावलाय सागर शिंदे उर्फ शुभांगी हिने जो आरोप लावलाय हा परिपूर्णपणे आरोप खोटा आहे. कारण जर धर्मांतर गुरूंनी केलं असतं किंवा धर्मांतर करण्यासाठी कोणी गुरूंनी कोणाला सांगितलं असतं तर ह्या गोष्टी समोर आल्या असत्यात. गेल्या 2017 पासून सागर शिंदे हे गुरूंच्या सानिध्यामध्ये होते. तर मग त्यावेळेस त्यांना आठवलं नाही का की गुरूंवरती आरोप करावं किंवा गुरु धर्मांतर करतायत किंवा गुरु कोणाला इस्लाम धर्म स्वीकारायला लावताय. या कुठलाही हा प्रकार नाही आहे. गुरूंवर हा कुठला जो आरोप केला हा सर्व खोटा आहे. या आरोपाचा मी जाहीर निषेध करते.